मालेगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र वडेल येथे श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना महोत्सवाचा शुभारंभ शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी वेदशास्त्रानुसार अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आला। पहिल्या दिवशी विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पूजा अर्चा यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली। महोत्सवाच्या प्रारंभी श्रीराम मंदिर समितीच्या वतीने 51 जोडप्यांना यजमान म्हणून आमंत्रित करण्यात आले। वेदशास्त्रानुसार ब्राह्मणांच्या हस्ते वेदमंत्रांच्या उच्चारात विधी सुरू झाले। यावेळी देवपूजेचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी यजमानांना यज्ञोपवीत जानवे अभिमंत्रित करून परिधान करण्यात आले। यानंतर आसन देवता, दीप, दिवाकर, सूर्य तसेच वरुण, तीर्थाचे पाणी यांचे पूजन विधीपूर्वक करण्यात आले। पुढे पुण्यह वाचन या विधीद्वारे उपस्थितांनी पुण्य, कल्याण, वृद्धी, स्वस्ती व श्री या 5 प्रकारच्या आशीर्वादांची प्राप्ती केली। यज्ञ संरक्षक, कुलस्वामिनी, मातृदेवता यांचे पूजन करण्यात आले। या सर्व विधींसाठी वडेलगावचे पुरोहित श्री गणेश कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांना श्रीराम मंदिर समितीने आमंत्रित केले होते। तसेच नाशिक, त्र्यंबकेश्वर, संभाजीनगर, जळगाव, पैठण आदी ठिकाणांहून आलेल्या वेद अभ्यासक ब्राह्मणांचा सन्मान वस्त्र व दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला। 10 दिशांमधून कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पिवळ्या दोऱ्याने बंधन विधी करण्यात आला। त्यानंतर 9 कुंडांचे पूजन करून यज्ञकुंडांची स्थापना करण्यात आली। मूर्ती निर्माणापासून ते गावात आगमनापर्यंत निर्माण झालेल्या दोषांचे निवारण व्हावे यासाठी कुटीर होम करण्यात आला। तसेच मूर्तीची शुद्धता राखण्यासाठी विविध पवित्र नद्यांचे जल एकत्र करून जलाधिवास हा महत्त्वाचा विधी पार पाडण्यात आला। पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात शांतीपाठ, गणपती पूजन, पुण्यह वाचन, मातृका पूजन, आयुष्य मंत्र जप, नांदी श्राद्ध आदी विधी सकाळच्या सत्रात संपन्न झाले। सायंकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान हरिपाठाचे आयोजन करण्यात आले। रात्री 9 ते 11 या वेळेत नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे पाटील यांच्या कीर्तनाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। आपल्या कीर्तनातून त्यांनी समाज प्रबोधन करताना मंदिराचे पावित्र्य राखणे, स्वच्छता ठेवणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक भाविकाचे कर्तव्य असल्याचे प्रभावीपणे मांडले। अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना महोत्सवाचा पहिला दिवस नियोजनानुसार आणि उत्साहात संपन्न झाला असून पुढील 4 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। बरेच मान्यवर जे गुरुजी आहेत त्या गुरुंच्या हातून बरेच मोठमोठे कार्य संपन्न झालेले आहे। त्र्यंबकेश्वर, पैठण, नाशिक, संभाजीनगर या ठिकाणून आपण जाणकार गुरुजींना बोलून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करत आहोत। आजचा हा प्राणप्रतिष्ठेचा पहिला दिवस। पहिल्या दिवसामध्ये गणपती पूजन, पुण्यवाचन, मातृका पूजन, पंचांगकर्म या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे। पंचांगकर्म झाल्यानंतर जलादिवास, हवन, जलादिवास इत्यादी कर्म या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी पंचदिन साध्य प्राणप्रतिष्ठा असल्यामुळे वडील गावातील भरपूर तरुणांचा, सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचा उत्साह चांगला आहे। मालेगाव तालुक्यात असं मंदिर कुठेच नाही, असं मंदिर या ठिकाणी वडील गावामध्ये बनवण्यात आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे 9 कुंडात्मक प्राणप्रतिष्ठा सोहळा ह्या ठिकाणी पूर्ण होत आहे। तसं बघितलं तर 51 विद्वान पूजेला सुद्धा बसलेले आहे। वडील गावातील सर्वांचा सहभाग या कार्यात आहे। त्या राम मंदिराच्या निमित्ताने तिथे सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या कोकणातून मागवण्यात आलेल्या आहेत व शिवण कलश म्हणजे सर्वांची 5 दिवसाची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावचे मूर्ती मंदिरात ठेवले आहे व हे सुद्धा त्या मूर्तींवरती संस्कार व्हावे या विविध प्रकारचे कार्य या ठिकाणी होत आहे। सर्व विधान आम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे। या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची कुठल्याही प्रकारची विषमता राहू नये म्हणून 9 दिशांचं फल त्या राम प्रतिमेला मिळावं व हे मंदिर अत्यंत चांगल्या पद्धतीने स्थावर राहावं व रामाच्या कृपेने या गावाचा पूर्णपणे उद्धार व्हावा
जे व्यक्ती असतील ते सर्व गाडीवर यावेत आणि सर्व पद्धतीने सर्वांना फायदा व्हावा यासाठी या ठिकाणी राम मंदिराची प्रतिष्ठा होते आहे. आत्ताच अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रधान जन्मभूमीवरती रामाची स्थापना झालेली आहे. त्याच निमित्ताने त्याच योगाच्या निमित्ताने म्हणून या वडील गावामध्ये पण राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते आहे. तरी प्रभू श्रीरामचंद्राच्या अनुग्रहाने सर्वांना दीर्घायुष्य लाभो व सर्वांचं कल्याण हो हीच त्या सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। या वचन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये न भूतो न भविष्यती अनेक ठिकाणी हा एक कार्यक्रम क्वचित होतो तो म्हणजे स्नपनाचा कार्यक्रम. जो राम परिवार आहे या राम परिवारामध्ये श्रीराम, माता सीता आणि यासोबतच लक्ष्मण आणि हनुमंत या सगळ्यांना 1008 वेगवेगळे औषधी स्नान, वेगवेगळे औषधी आपण ज्या अनेक आणलेल्या आहे या सगळ्या औषधी स्नान या भगवंताला घातले जाणार आहे आणि या भगवंताच्या या स्नानातनं भगवंताच्या सर्व गोष्टींची शुद्धता करण्यात येणार आहे. आणि यासोबतच हे प्रसाद ज्याप्रमाणे आहे अगदी नयनरम्य मंदिर या ठिकाणी जे रामाच्या सगळ्या सहकार्याने बांधलेलं आहे या मंदिराचं सुद्धा शुद्धीकरण करण्यासाठी या 1008 वर्षांचं आपण स्नपन मंदिराला आणि तसं भगवंताच्या मूर्तींना दोन्ही ठिकाणी करणार आहोत. आणि सर्व भक्त भाविकांना पंचक्रोशीच्या मंडळींना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की सगळ्यांनी या ठिकाणी हा नियम सोहळा पाहण्यासाठी अवश्य या ठिकाणी भेट द्यावी आणि श्रीरामचंद्राचं दर्शन करावं. बरं